हे 4 तालुके आणि धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे 3 जिल्हे यांच्यावर एक जबाबदारी दिली होती. हे 3 जिल्हे आणि आपल्या कसबा पट्ट्यावर एक जबाबदारी दिली होती माऊलींनी की गुरुपीठावर शनिवारी येऊन एक दुर्गा सप्तशती पाठ वाचन करायचं आणि एक स्वामी चरित्र वाचायचं. आणि पहिला शनिवार जो आहे तो आपला धुळे जिल्हा आणि कळवण देवळा तालुका आहे. दुसरा जो शनिवार आहे महिन्याचा तर जळगाव जिल्हा आणि मालेगाव तालुका आहे. आणि तिसरा जो शनिवार आहे तो नंदुरबार जिल्हा आणि सटाणा तालुका आहे. असं नियोजन आहे. 3 महिन्यापासून पाठ चालू आहे आणि जवळजवळ आम्ही आधी फोनवर कामं केलेले आहेत. म्हणजे फोनवर मेसेज टाकत ग्रुपला मेसेज फक्त टाकत होतो. तर आपल्याला जवळजवळ सगळीकडून प्रतिसाद चांगला आलेला आहे. मालेगावून चांगली संख्या येते. देवळ्यातून 100 ते 150 महिला पहिल्या शनिवारी पाठाला येतात. धुळे, जळगाव, नंदुरबारहून सगळे येऊन राहिले. थोडं आपल्या सटाणा तालुक्यातून संख्या थोडी कमी येते. तर मग त्या गुरुमाऊली बोलले की तुम्ही स्वतः जा आणि संवाद साधा की माझ्या भगिनींना काय अडचण येण्यासाठी. कारण विदर्भातून महिला येतात, परदेशातून येतात ते. पण मग आपलं 1-1.5 तासाच्या अंतरावर येतात, यांना काय अडचण आहे बा. त्याच्यासाठी मी फक्त आपल्याशी एक संवाद करायला आले की काय अडचण आहे बा आपल्याला येण्यासाठी. कारण ग्रुपला तर मेसेज पडतातच आहे. आणि मला वाटतं सटाणा तालुक्यामध्ये आपल्या केंद्रात सगळ्यात जास्त मोठी चांगली सेवा होते. मी ग्रुपला पाहत असते की तुमचे उपक्रम खूप छान होत असतात. तर कदाचित आपल्याला तिसरा शनिवार जमत नसेल किंवा काही अडचणी येत असतील किंवा आपण गुरुचरित्र नवनाथला पण येत असाल आणि म्हणून पाठाला काही बऱ्याच जण असं म्हटले आम्हाला की आम्ही नवनाथला येतो, गुरुचरित्राला येतो, म्हणून कदाचित जमलं नसेल. जे असेल ते ठीक आहे. पण आता माऊलींचं इच्छा आहे की तुम्ही तिसऱ्या शनिवारी सटाणा तालुक्यातून मोठ्या संख्येने माता भगिनींनी किंवा पुरुष सेवेकऱ्यांनी गुरुपीठावर यावं पाठ वाचण्यासाठी.